नमस्कार मंडळी. आम्ही आज जाणार आहेत पोस्ट ऑफिसला. पोस्ट ऑफिसहून आम्हाला फोन आला होता. आम्ही काल गेलो होतो तिथं जीवन विमा काढण्यासाठी, पण काल पाऊस या वातावरणामुळं काल नेटवर्क चलत नव्हतं. तर आज आम्हाला सकाळी फोन आला, तर मग 10-11 वाजता फोन आला होता. तर लगेच आवरून आम्ही 12 वाजता, बघा किती ऊन आहे, एवढ्या उन्हामध्ये आम्ही निघालो. आणि मुलं पण सोबतच राहतात, म्हणजे असं कुठं जायचं असलं त्यांना सोबतच न्यायला लागते. मुलाला घेऊन सोबतच गेला. हे बघा पोस्ट ऑफिस आहे इथं जवळ. शनिवार बाजार आहे आणि शनिवार बाजाराच्या पलीकड पोस्ट ऑफिस आहे. तर फायनली आम्ही आलो पोस्ट ऑफिसला. हे आमच्या परभणीचं पोस्ट ऑफिस आहे. तर जीवन विमा काढा ताईंनो, जे गरीब आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे. आपण म्हणजे मी पहिलं नवीन लग्न झाल्यावर मला असं म्हणायच्या बाया की तू विमा काढ, विमा काढ. पण मी म्हणायचे आपल्या जीवनाची सुरुवात आता म्हणजे लय झालेली आहे, मरणाचा कशाला विचार करायचा. तर मी काढली नव्हती, पण आज मी पश्चाताप करते की काढायला पाहिजे. कारण आयुष्याचं काहीच खरं नसतंय, की माणसाचं जीवन कधी संपन. त्याच्यामुळं जीवन विमा काढायला पाहिजे. आपल्या लेकरांचं भविष्य असतंय ते. आपण गेल्याच्या नंतर बी त्यांना थोडी मदत भेटती. कसं असतंय, जे एखादं माणूस गेलं ना, जे लोक म्हणजे मोतीला आलेले असतात, ते मौत करून आल्यावर विचार करतात की यांचा विमा आहे का. मरून मेला पण विमा तरी काढायचा असता. हे लेकरांना तेवढं म्हणजे आधार झाला असता. आणि हे म्हणतात कोण, जे जवळचे नातेवाईक आहेत का तेच म्हणतात. ते एवढ्या उन्हामध्ये मग जायचं, तर मुलं सोबत असल्यामुळं त्यांनी ज्यूस सेंटर मध्ये नेलं. त्यांना लस्सी वगैरे पिऊ घातली, लस्सी पिली आणि मग घरी आलो.